घुसखोरांच्या गुंडगिरीचा जो काही उच्छाद महाराष्ट्राने किंवा जो काही उद्रेक महाराष्ट्राने गेल्या 2-3 दिवसामध्ये अनुभवलेला आहे, तर नक्कीच पुरोगामी किंवा संत विचाराने, संत साहित्याने समृद्ध असलेल्या या महाराष्ट्रासाठी ही नक्कीच लाजिरवाणी गोष्ट आहे. विकास लवांडे यांच्यावर जो काही काल परवा आळंदी येथे जो काही ज्या गुंडगिरीच्या माध्यमातून हल्ला झाला, तर त्याच्यामध्ये जो काही ठिकठिकाणी निषेध होतो आहे, तर त्याच्याही पलीकडे ज्या पद्धतीनं तो हल्ला झाला, तर ज्या व्यक्तीनं तो हल्ला केला, तर त्यांच्या अंगावर अक्षरशः काळं वंगण किंवा तो काळा जो काही रंग होता, तर ते एखाद्या गोष्टीचा जर निषेध करायचा असला, तर त्याची एक प्रतिकात्मक पद्धत असते. मात्र ही पद्धत त्याही पलीकडे त्या व्यक्तीच्या अंगावर पूर्ण त्याला काळं निळं करून आणि त्याच्यानंतर त्याची व्हिडिओ शूटिंग करत आणि पुन्हा छाती ठोकपणे महाराष्ट्राला सांगायचं की आम्ही हे काळं फासलं. म्हणजे या गुंड प्रवृत्तीची नेमकी ही मुजोरी नेमकी कुणाच्या माध्यमातून आणि कशातून वाढते आहे, हा आता सर्वसामान्यासाठी चिंतनाचा विषय झालेला आहे. जो काही वारकरी संप्रदायामध्ये जो काही वाद सुरू आहे, तर तो गेल्या महिन्या 2 महिन्यापासून जास्त अधिक तीव्रतेने उजागर होतो आहे. मात्र वारकरी संप्रदायाच्या बाबतीमध्ये जे काही टीका टिप्पणी किंवा जे काही चर्चेत असणारा जो काही अलीकडच्या काळामध्ये वारकरी संप्रदाय आहे, तर ती काही तुमच्या आमच्यासाठी नवीन गोष्ट नाही. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे सांगितलं जात असताना, संत विचारांची समृद्ध अशी परंपरा असताना 800-900 वर्षापूर्वी संत नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची कीर्तन परंपरेची जी काही मुहूर्तमेढ केली, वाळवंटामध्ये उभं राहून पहिलं कीर्तन जे त्यांनी सांगितलं की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कीर्तन कशासाठी? तर ज्ञानदीप जगामध्ये लावण्यासाठी, की जो काही अज्ञानी अडाणी समाज आहे, जो काही वर्णव्यवस्थेमध्ये पिसला जात आहे, जो काही पिढ्यानपिढ्या गुलामीचे चटके सोसत आहे, तर त्या समाजाला जाग करण्यासाठी, त्यांना ज्ञान देण्यासाठी नामदेव महाराजांनी ही वारकरी संप्रदायाची परंपरा सुरू केली. आणि त्या परंपरेला अनुसरून मग जे काही आपल्याकडे 2 परंपरा सांगितल्या जातात, विशेषतः एक वारकरी विचारांची संत परंपरा, दुसरीकडे वैदिक विचारांची, दुसरी कर्मकांडांची जी परंपरा आहे, तर ह्या दोन्ही परंपरा एकमेकांना समांतर असल्या तरी त्या एकमेकांमध्ये मिसळत नाही. मात्र काही गुंड प्रवृत्तीचे लोक यांना एकत्र कसं आहे, वैदिक आणि वारकरी, आर्य आणि अनार्य हे एकच कसे आहेत, सूर आणि असुर हे एकच कसे आहेत, बळीराजा हे देवकुळातले आहेत की असुर कुळातले आहेत, याच्यावरून सातत्यानं वाद होत असतात, चर्चा होत असतात. आणि मग ह्या चर्चा होत असताना विचारांची लढाई विचारानच लढली गेली पाहिजे, हे तुम्ही आम्ही संत सांगत असताना, की न घडो पुन्हा जीवाचा मत्सर हे सांगत असताना, हे असे हमल्यासारखे जे काही घाणेरडे प्रकार होतात आणि हे प्रकार होत असताना काल पुन्हा आळंदी येथे काही वारकरी, म्हणजे जे बुका लावून तुका सांगणारे जे वारकरी आहेत, तर जी सरकार नामासारख्या किंवा सकाळ सारख्या ज्या काही मीडियानं ही याचं वार्तांकन जे प्रसिद्ध केलेलं आहे, तर त्या वार्तांकनाखाली जे काही सुज्ञ महाराष्ट्रातल्या लोकांनी जे काही खाली कॉमेंट्स केलेल्या आहेत, तर त्या कॉमेंट्स ह्या वारकरी संप्रदायाला आरसा दाखवणाऱ्या आहेत. आणि आजकाल जर एखाद्या वारकऱ्याविषयी जर कोणी काही बोललं, तर त्यांचा अवमान होतो, अपमान होतो, तो पेटून उठतो. सुषमा अंधारे यांचे जुने व्हिडिओ उकरून काढायचे आणि त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा या वारकरी संप्रदायाकडून काढायची, म्हणजे ह्या न शोभणाऱ्या गोष्टी वारकरी संप्रदायाकडून. कारण तुका लावून तुका सांगणे हल्ली काही लोकांचे धंदे झालेले आहेत. आणि खारा ज्ञानात तुका गेल्याच्या नंतर हे सारेच कसे लफंगे झालेले आहेत, की लोकांना सांगतात की तुकाराम महाराज म्हणतात, जेथे करावी गीता तेथे न सेवावे अन्न. आणि हे लोक 5-5 हजारापासून तर 2-2 लाखापर्यंत फिया घेतात आणि लोकांना परमार्थ करायला सांगतात. तर या गोष्टीतून एकच गोष्ट आपण शिकली पाहिजे, की आता कुठेतरी हे कीर्तन सप्ते तुम्ही आम्ही जे काही लोकांकडून गोरगरिबाकडून वर्गण्या घेऊन घालतो आणि या लोकांची पोटं भरतो, या लोकांची खिसे भरतो, तर याच्यावर कुठेतरी आता विचार केला पाहिजे. घुसखोर हा शब्द कोणीतरी वापरला तर या शब्दाची यांना चीड येते किंवा यांच्या अंगाची आग होते. मग त्यांचं वारकऱ्यांचं वाचन सुद्धा तसं शुद्ध असलं पाहिजे. कारण हे वारकरी जे बोलताना सांगतात की त्यांनी कोणत्या भावनेतून तो हल्ला केला, म्हणजे भारतामध्ये जे काही संविधानाचं राज्य आहे, तर संविधानाची जी काही संकल्पना रचली गेलेली आहे, तर ती 3 गोष्टीवर रचली गेलेली आहे. की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधानाचं लिखाण केलं, तर त्यावेळेस त्यांच्या डोळ्यासमोर तथागत गौतम बुद्धांचं
विचार होते, न्याय, बंधुता आणि समता या 3 गोष्टीवर हे इथली राज्यघटना आधारलेली आहे. आणि मग हे होत असताना ज्या संत विचारांचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर होता की 1 जानेवारी 1920 साली ज्यावेळेस आंबेडकरांनी मूकनायक हे मुखपत्र आपलं सुरू केलं, तर त्यावेळेस त्याची जी काही टॅगलाईन होती किंवा त्याचं जे ब्रीद होतं, तर काय करू आता धरून या भिड, निशंक हे तोंड वाजविले, हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग त्या ठिकाणी अग्रस्थानी होता. आणि त्याच प्रेरणेतून त्या भारतीय राज्यघटनेची निर्मिती झालेली आहे. मग संग्राम भंडारे यांचा नेमका गुरु कोण, की ज्या भिडे गुरुजीनं आयुष्यभरात काहीच चांगलं काम केलेलं नाही किंवा जे कुठले गिरी महाराज आहेत ते वादग्रस्त आहेत. आणि मग हे गुरु त्यांचे जर असतील तर त्यांना स्वतःला वारकरी म्हणून घेण्याचा अधिकार उरतो का? आणि मग हे असं होत असताना त्यांचीही हल्ला करण्याची जी पद्धत आहे, तर हे इथं या आपल्या देशामध्ये संविधानाचं कायद्याचं राज्य आहे की या गुंडाचं राज्य आहे? हे भाजपनं पोचलेले जे काही गुंड आहेत, तर एवढे उघडपणे दहशतवाद या राज्यामध्ये माजवत आहेत, तर यांची ही मजाल जाते कशी काय? आणि हे जे समर्थन करणारे जे काही कोणी स्वतःला वारकरी जर म्हणून घेत असतील, तर मग या वारकऱ्यांना वारकरी कुठल्या अंगानं म्हणायचं, हाही आता विचार आम्ही सामान्य लोकांनी केला पाहिजे. आणि पुढच्या वर्षी गावखेड्यामध्ये या कीर्तनाचे सप्ते करत असताना या बुका लावून तुका सांगणाऱ्या बुवा महाराजांना बोलवत असताना आपल्याला कुठेतरी विचार करावा लागणार आहे की ज्यांना कीर्तन घालायचे, ज्यांना सप्ते करायचे, त्यांनी खुशाल केले पाहिजे, त्यांनी खूप मोठाले सप्ते केले पाहिजेत, कितीही कुणाला फी दिली पाहिजे. मात्र त्याच्यासाठी गावातल्या गाव पुढाऱ्यांनी पांढरे कपडे घालून गोरगरिबांना वर्गणी मागण्याचा आग्रह धरू नये आणि या कीर्तनाचे सप्ते अशा स्थितीमध्ये उभे करू नयेत. आज आता समाजाला कीर्तनाची गरज राहिलेली नाही, कारण कीर्तनानं किती सुधारले आणि तमाशानं किती बिघडले हा वेगळ्या चिंतनाचा विषय आहे. आज जी समाजाला गरज आहे, तर आज मुलांची लग्न होत नाहीत, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. आणि ह्या अशा स्थितीमध्ये जे काही 2014 नंतर जे काही धार्मिक स्तोम माजलेला आहे, तर या स्तोमाच्या माध्यमातून समाजामध्ये धार्मिकता किती प्रमाणामध्ये रुजते आहे, नैतिकता किती प्रमाणात रुजते आहे, याचं अवमूल्यन किती प्रमाणामध्ये होत आहे, या गोष्टीचा विचार कुठेतरी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि वारकरी हा इथल्या समाजाचा आत्मा आहे. मग तो शेतकरी असेल, कष्टकरी असेल, तो सगळा वारकरी वर्गवारीमध्ये मोडतो आणि वारकऱ्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही. मात्र कुठल्या शब्दावरून, घुसखोरीवरून किंवा ज्यांना सत्य सांगितल्याच्या नंतर, आरसा दाखवल्याच्या नंतर जर कोणाचा तिळपापड होत असेल, त्यांची आग होत असेल, तर ते वारकरी म्हणून घेण्याचा अधिकार नाही. कारण वारकऱ्यांची व्याख्या करत असताना संत नामदेव महाराज एका अभंगाचे ठाई म्हणतात, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पुयता विठ्ठल, सर्व ठाई विठ्ठल, चराचरात विठ्ठल. आणि सगळ्या रूपामध्ये विठ्ठल असताना या वारकऱ्यांना स्वतःचा जर तिथे कुठेतरी दुराभिमान दुखवत असेल, तर त्यांना स्वतःला वारकरी म्हणून घेण्याचा अधिकार नाही. चोखामेळ्यांचा आमचा ज्यावेळेस त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले, चोरीचा आरोप झाला, तर त्यावेळी चोखामेळा मोठ्या आर्ततेनं साथ घालतात की धाव घेई विठुराया, आता चालू नको मंद, बळवे मज मारिती. या संतांवर सुद्धा एवढे मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार झालेले असताना ही पोचलेली गुंड लोक जर हे अशी महाराष्ट्रामध्ये उघडपणे धंदा करत असतील, तर याचा निषेध या माध्यमातून आपण केलाच पाहिजे. आणि या अशा वारकऱ्यांची कीर्तन ठेवत असताना समाजाने सुद्धा याबाबत विचार केला पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.